मुलगा आणि सून यांच्या रोजच्या भांडणामुळे वैतागलेले कैलासबाबू आपल्या खोलीत गेले आणि बॅग काढू लागले। त्यांनी त्यात कपड्यांचा एक जोड ठेवला आणि दुःखी मनाने पत्नीचा फोटो उचलला आणि म्हणाले, किती लाडाने प्रेमाने लहानाचं मोठं केलं होतं आपण आपल्या एकुलत्या लाडक्या मुलाला। असं बोलताच ते रडू लागले, पण मग विचार करू लागले की नाही, ही कमजोर होण्याची वेळ नाही। आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत त्यांच्या बायकोचा फोटो आपल्या बॅगमध्ये ठेवला आणि आपल्या मित्राला फोन केला, जो वृद्धाश्रमात राहत होता। भरलेल्या आवाजात त्याला सांगितले की आता मलाही त्या वृद्धाश्रमात राहायला यायचं आहे। एवढं ऐकून त्यांचा मित्र राधेश्याम स्तब्ध झाला। त्यांच्याकडे काही विचारायला शब्दच उरले नाहीत। कैलासबाबू एवढेच म्हणाले की मी रोजच्या दिनचर्येने कंटाळलो आहे आणि आता एका तासात तुझ्याकडे पोहोचत आहे। ज्यावेळेस ते आपलं घर सोडून आपली बॅग घेऊन जाऊ लागले, तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या खोलीत बसून चहा आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत होते। पण दोघांपैकी कुणीच विचारले नाही की कुठे जात आहात, की कोणीच त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही। रोज रोजच्या अपमानाने त्रस्त होऊन कैलासबाबू वृद्धाश्रमात पोहोचले। काही काळातच त्यांचे वृद्धाश्रमात अनेक मित्र बनले। ते रोज सगळ्यांशी त्यांच्या तब्येतीची चर्चा करायचे, गप्पा मारायचे, रोज सकाळी उठून व्यायामही करायचे। हळूहळू कैलासबाबूंना आश्रमातच बरे वाटू लागले। घराऐवजी इथे त्यांना शांतता मिळत होती। सर्वजण एकत्र जेवायचे, नाहीतर घरातील रोजच्या त्रासामुळे कैलासबाबूंचे हृदय विस्कटले होते। नेहमी बायकोच्या फोटोशी बोलताना ते म्हणायचे की तू तर मला सोडून निघून गेलीस, पण त्या मुलानेही मला साथ दिली नाही, ज्याच्यासाठी मी पाण्यासारखा घाम गाळला होता। एक दिवस कैलासबाबू वृद्धाश्रमाच्या अंगणात फिरत होते की तेवढ्यात वृद्धाश्रमाच्या बाहेर एक गाडी येऊन थांबली। वृद्धाश्रमातील सर्व लोक त्या गाडीकडे बघू लागले आणि विचार करू लागले की आज पुन्हा कोणीतरी दुर्दैवी वृद्धाश्रमात आला आहे, ज्यांनी किती मेहनतीने आपल्या मुलांना वाढवले असेल, त्यांना शिकून मोठे केले असेल। आज पुन्हा अशी व्यक्ती डोळ्यात अश्रू घेऊन या अंगणात प्रवेश करेल। एक तरुण मुलगा गाडीतून खाली उतरला आणि त्याच्या पाठोपाठ एक स्त्री, बहुधा ती त्याची आई होती, आईचा हात धरून तिला बाहेर काढू लागला। त्या महिलेचे वय सुमारे 65 वर्ष असावे। डोक्यावर पल्लू असल्याने तिचा चेहरा नीट दिसत नव्हता। थोड्याच वेळात गाडीतून आणखी एक 30-35 वर्षाची महिला उतरली, जिच्या हातात एक बॅग होती। त्या महिलेने ती बॅग त्या वृद्ध महिलेच्या हातात दिली आणि त्यांच्याशी काहीतरी बोलू लागली। ती म्हातारी बाई गुपचूप त्या महिलेचे बोलणे ऐकत होती। मग दोघेही परत गाडीत बसले आणि निघून गेले। म्हातारी बाई आश्रमाच्या बाहेर काही वेळ तशीच उदास होऊन उभी राहिली आणि मग जड अंतकरणाने तिचे अश्रू पुसत वृद्धाश्रमात आली। कैलासबाबूला पाहताच तिने पल्लूने आपले तोंड लपवायला सुरुवात केली आणि मग काही न बोलता ती महिला विभागाच्या दिशेने निघाली। तेव्हाच कैलासबाबूंसोबत उभा असलेला एक वृद्ध म्हणाला, आज पुन्हा एका आईची ममता तार तार झाली, पुन्हा एकदा एका आईच्या स्वप्नाचा चुराडा झाला। कैलासबाबू वारंवार या महिलेच्या चेहऱ्याकडे पाहत होते। त्यांना असे वाटले की ते त्या स्त्रीला ओळखतात, परंतु ती नेमकी कोण आहे हे त्यांना पूर्णपणे समजू शकले नाही। अनेकदा कैलासबाबू पाहायचे की ती बाई तिच्या पल्लूने अर्ध्याहून अधिक चेहरा लपवायची, पण एके दिवशी ती महिला बागकामात मग्न असताना कैलासबाबू फिरायला बाहेर पडले आणि मग बागकाम करत असताना त्या महिलेच्या डोक्यावरून पल्लू निघून गेला। कैलासबाबूने त्या महिलेचा चेहरा पाहताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। माहीत नाही किती प्रश्नांनी त्यांच्या मनाला घेरले। त्याचवेळी त्यांचा एक मित्र त्यांच्याकडे आला आणि जेवणाची वेळ झाली असल्याचे सांगितले। कुठे फिरतोय आणि इतका गप्प का आहेस? टेबलवर सगळे हजर होते, पण तू दिसला नाहीस, म्हणून तुला बोलवायला आलो। काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? अरे नाही, असं काहीच नाही, मी फक्त काही वेळ घालवायला बाहेर पडलो, बस मी आता येतच होतो। जेवणाच्या खोलीत बसल्यानंतर कैलासजी जानकी देवीला पुन्हा पुन्हा शोधत राहिले। कैलासबाबूंना त्यांना विचारायचे होते की असे काय घडले ज्यामुळे त्यांना येथे येण्यास भाग पाडले। त्यांचे तर संपूर्ण कुटुंब सोबत होते आणि त्या नेहमी म्हणायच्या की त्या आपल्या मुलासह आणि सूनसोबत खूप आनंदी आहेत। मग आज असं काय झालं? कैलासबाबू पलीकडे कोणाला तरी विचारतात
की 2 दिवसांपूर्वी आलेली बाई आज जेवायला आली नाही. त्याने सांगितले की आज ते आई खूप दुःखी आहेत म्हणून तिने जेवण करण्यास नकार दिला आहे. त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्यासोबत जे काही केले आहे त्यामुळे त्या खूप नाराज आहेत. असं तर कुणी आपल्या शत्रूसोबतही करू नये. त्या पुन्हा पुन्हा आपल्या घराची आठवण काढत आहेत. सकाळपासून त्या त्यांच्या खोलीत बसून रडत आहेत. त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांच्याकडे बागकामाचे काम देण्यात आले आहे. हे सगळं ऐकून कैलासबाबूंचं मन अस्वस्थ झालं. जानकी देवीसोबत नक्की काय झाले हे त्यांना जाणून घ्यायचे होते. म्हणून ते काही वेळाने महिला विभागात जानकी देवीकडे गेले. कैलासबाबू समोर उभे असलेले पाहून जानकीजी थोडी काळजीत पडली. जेव्हा कैलासबाबू म्हणाले, मला माहीत आहे की तुम्ही मला ओळखले आहे, पण तुम्ही या स्थितीत कसे पोहोचलात हे मला कळू शकते का? जानकीजी काहीच बोलले नाहीत, पण त्यांचे डोळे भरून आले. हे बघून कैलासबाबू अधिकच अस्वस्थ झाले. त्यांना मोठ्याने ओरडून जगाला विचारावेसे वाटले की म्हातारपणी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना जुन्या सामानासारखे का फेकले जाते? वृद्धांना स्वाभिमान का नसतो? स्वतःच्याच विचारात मग्न होऊन कैलासबाबू वृद्धाश्रमाच्या अंगणात फेरफटाका मारत होते. अचानक त्यांचा पाय बेडच्या काठावर आदळला आणि खाली पडता पडता त्यांनी एका झाडाला पकडून स्वतःला सांभाळले. तेवढ्याच शेजारून जाणाऱ्या वृद्धाश्रमाच्या एका कर्मचारी म्हणाला, काका तुम्ही ठीक तर आहात ना? कुठे लागलं तर नाही ना? तुमचा पाय दाखवा. जर काही लागलं असेल तर मी लगेच पट्टी करून देतो. कैलासबाबू म्हणाले, अरे नाही, जास्त त्रास होत नाही. माझा बचाव झाला या झाडामुळे. असे म्हणत कैलासबाबू अंगणात ठेवलेल्या बाकावर बसले आणि काही महिन्यांपूर्वी घडलेला एक प्रसंग आठवू लागले. जेव्हा ते बाथरूममध्ये पाय घसरून पडले आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांची जखम पाहून त्यांच्या सुनेने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपले काम सुरूच ठेवले आणि त्यांचा मुलगा ओरडत म्हणाला, तुम्ही सांभाळून काम करू शकत नाही का? मला तर कळतच नाही की तुम्हाला एवढी घाई का असते. कोणतीही काम नीट करता येत नाही का? जेव्हा बघावे तेव्हा नेहमी दुखापत करून बसता आणि आमचे कामही वाढवत राहता. जर काही काम करता येत नसेल तर ते करू नका. तुम्ही तुमच्या खोलीत आरामात का बसत नाहीत? दिवसभर इकडे तिकडे भटकत राहता. वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करणे किंवा जखमेवर मलम लावणे एवढेही त्यांना करता आले नाही. एके दिवशी कैलासबाबूंचा चष्मा तुटला आणि त्यांनी आपल्या मुलाला सांगितले, बेटा माझा चष्मा ठीक करून दे, तो तुटला आहे, मला व्यवस्थित दिसत नाही. हे ऐकून सून जोरात ओरडली की ते कॉटवर बसून बसून खर्च वाढवत असतात, काही कामधंदा तर करत नाहीत. लहान मुलांसारखे कारनामे झालेले आहे त्यांची. माहीत नाही किती वेळा असा प्रकार घडला होता की जेव्हा कैलासबाबूंचा मुलगा आणि सुनेकडून त्यांचा अपमान झाला होता. आपल्या भूतकाळात मग्न झालेले कैलासबाबू अजूनही आपल्या विचारात हरवले होते. तेवढ्यात त्यांचे वृद्ध मित्र राधेश्यामजी समोरून येताना दिसले. राधेश्यामजींच्या चेहऱ्यावर हास्य होते. त्यांना पाहून कैलासबाबू म्हणाले, काय बात आहे राधेश्याम, आज तू खूप खुश दिसत आहेस. राधेश्यामजी म्हणाले, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. त्याचा फोन आला की आज तो मला भेटायला येणार आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. त्याचा चेहरा आज खूप दिवसांनी पाहायला मिळणार आहे. राधेश्यामजीचे म्हणणे ऐकून कैलासबाबू थोडे काळजीत पडले आणि आपल्या मित्राला म्हणाले, ज्या मुलाने तुझी अशी अवस्था केली, तुला वृद्धाश्रमात आणून सोडून निघून गेला, वर्षातून फक्त काही वेळ तुला भेटण्यासाठी येईल आणि तू त्या मुलासाठी खुश होत आहेस. राधेश्यामजी म्हणाले, मला आनंद आहे की निदान माझा मुलगा तरी मला भेटायला येत आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. पण कैलासजी त्यांच्यावर रागावले आणि त्यांचे काही न ऐकता त्यांच्या खोलीत जाऊन बसले आणि विचार करू लागले की ही गोष्ट फक्त माझ्यासोबत किंवा जानकीजींच्या सोबतच घडलेली नाही. त्या आश्रमात राहणाऱ्या प्रत्येक वृद्धाची काही ना काही कहाणी आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात वृद्धाश्रमात राहण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. विनाकारण कोणी स्वतःहून वृद्धाश्रमात येत नाही. जोपर्यंत एका व्यक्तीचं दुःख अंतःकरणाने पूर्णपणे भरून जात नाही तोपर्यंत इथे येण्यासाठी मजबूर होत नाही. पण बघा, सगळ्या म्हाताऱ्या लोकांना त्यांच्या कटू आठवणी विसरून इथेच आयुष्य घालवायला भाग पाडले जाते. काही लोक वेळेनुसार स्वतःला घडवतात
आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात, तर माझ्यासारखी काही माणसं अशी आहेत की ज्यांच्या मुलांची, सुनांची, नातवंडांची आठवण करून त्यांच्या डोळ्यात नेहमी अश्रू येतात. त्याला घरातील आपल्या कुटुंबाची वारंवार आठवण येते. मनात आपल्या घरासाठी लगावसुद्धा आहे, पण त्याच घरात राहणारा मुलगा आणि सून यांनी दिलेले दुःखही आहे. कैलासजींना कविता लिहिण्याची खूप आवड होती, त्यामुळेच मनोरंजनासाठी ते काही वेळ कविता लिहित बसायचे. एके दिवशी ते आपले विचार कवितेच्या रूपात कागदावर मांडत असताना, त्यावर आपली परिस्थिती कथन करत असताना त्यांचे डोळे भरून आले. त्याचवेळी वृद्धाश्रमाचे संचालक त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी आवाज दिला. कैलासबाबूंनी लगेच त्या कागदाची घडी करून खिशात ठेवली आणि आपले अश्रू लपवत म्हणाले की जी बोला. कैलासजी, तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला भेटायला आले आहेत. सोबत तुमचा नातूही आहे. हे ऐकून कैलासजींना आश्चर्य वाटले. त्यांच्या चेहऱ्यावर द्वेषाचा भावही आला. ते विचार करू लागले की आज माझ्या मुलाला माझी आठवण कशी आली. जेव्हा ते उठून कार्यालयात गेले तेव्हा त्यांचा 5 वर्षाचा नातू गोलू त्यांना पाहताच आजोबा आजोबा बोलत त्यांच्याकडे धावला आणि त्यांच्या पायाला चिटकून बसला. कैलासबाबूच्या डोळ्यात अश्रू तरळले. आतापर्यंत ते आपले मन मारत वृद्धाश्रमात जगत होते, पण आपल्या नातवाला बघून त्यांचे हृदय क्षीण व्हायला लागले. पण मग अचानक मनात विचार आला की हीच वेळ आपल्या निर्णयावर ठाम राहण्याची आहे. असा विचार करून त्यांनी आपल्या मुलाकडे रागाने पाहिले आणि म्हणाले, तू इथे काय करायला आला आहेस? निघून जा इथून. मला कुणालाच भेटायचं नाही. मी इथे खूप आनंदी आहे आणि माझे जीवन अतिशय आरामात जगत आहे. निदान इथे तरी माझ्याशी बोलायला कोणीतरी आहे. बाबा, खरं म्हणजे गोष्ट ही आहे की आज गोलूचा वाढदिवस आहे आणि आम्ही घरी पार्टी आयोजित केली आहे. गोलूची इच्छा आहे की त्याच्या वाढदिवसाला तुम्ही हजर राहावे. तुम्ही आलात तर तुमच्या नातवालाही आवडेल. तेवढ्यात कैलासबाबू म्हणाले, हे बघा, मी ते घर सोडले आहे आणि आता मला पुन्हा त्या घरात जायचे नाही. यावेळी त्यांचा मुलगा म्हणाला, बाबा, तुम्ही घरी चला. तुमचे मित्रही पार्टीत असतील. मी त्यांनाही बोलावले आहे. सगळे शेजारी, नातेवाईक पण येतील. जेव्हा सगळे येऊन तुमच्याबद्दल विचारतील तेव्हा आम्ही काय उत्तर देणार? तेव्हा कैलासबाबू म्हणाले, अच्छा, तर आज तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसाला मला बोलवायला आलेले नाहीत, तर तुम्ही तुमची इज्जत वाचवण्यासाठी इथे आलेले आहात. सगळे नातेवाईक आल्यावर विचारतील की तुझे बाबा कुठे आहेत, तर तुम्ही त्यांना काय उत्तर देणार? म्हणून तू मला बोलवायला आला आहेस. आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. मी इथून कुठेही जाणार नाही. तुम्ही लोक खूप स्वार्थी झाला आहात. गरज पडली तर मला बोलवायला आले, नाहीतर मी इथे इतके महिने आश्रमात आहे. मी जिवंत आहे की मेलो आहे हे बघायला एकदाही आले नाही. इतकं की तुम्हाला एक फोन करून माझी हालचाल विचारण्याची गरजही वाटली नाही. इतकेही विचारले नाही की मी घर सोडून वृद्धाश्रमात का निघून आलो. आज गरज पडली तर हात जोडून मला घ्यायला आलात. नाही, आता हेच माझं घर आहे. मी कुठेही जाणार नाही. असे बोलून कैलासबाबू त्यांच्या खोलीकडे जाऊ लागले. तेव्हा मुलगा आणि सून दोघांनी आपापसात एक प्लॅन बनवला की बाबा आपलं असं काही ऐकणार नाहीत. काहीतरी करावे लागेल, तरच आपण त्यांना आपल्या घरी नेऊ शकतो आणि नातेवाईकांचे टोमणे ऐकण्यापासून वाचू शकतो. असे म्हणून दोघेही रडक्या चेहऱ्याने कैलासबाबूंकडे गेले आणि त्यांचे पाय पकडून म्हणू लागले की बाबा, आम्हाला माफ करा. तुमच्या नातवाचा वाढदिवस आहे. नातवाच्या आनंदासाठी तुम्हाला पार्टीत सामील व्हावेसे वाटत नाही का? हे ऐकून कैलासबाबूंचे मन वितळू लागले. मग गोलू म्हणाला, चला ना आजोबा, आपण खूप मजा मस्ती करू. नातवाचे बोलणे ऐकून कैलासबाबू स्वतःला रोखू शकले नाहीत. पण मुलगा आणि सून या दोघांचे गैरकृत्यामुळे त्यांना घरी जावेसे वाटले नाही. पण गोलूमुळे ते घरी जायला तयार झाले. ते म्हणाले, पण माझी एक अट आहे. मी घरी येईन, पण गोलूचा वाढदिवस होताच त्यानंतर मला वृद्धाश्रमात परत यायचं आहे आणि तुम्ही लोक मला वृद्धाश्रमात सोडायला येणार. मुलगा आणि सून दोघांनी हे मान्य केले. गोलूचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सर्व नातेवाईक आणि आजूबाजूचे लोक खूप छान जमतात. कैलासबाबूंचे जुने मित्रही त्यांना आज खूप दिवसांनी भेटले. पण कैलासबाबू कोणालाच काही बोलले नाहीत आणि हसत खेळत सगळ्या पार्टीचा आनंद घेतला. पण त्यांच्या मनात काही विचार चालू होते. ते विचार करत होते की उद्या मी माझ्या मुलाला
आणि सुनेला जे सरप्राईज देणार आहे त्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. पार्टी संपली तेव्हा खूप रात्र झाली होती. त्यावेळी कैलाशनाथजी घरीच थांबले. जेव्हा आपल्या खोलीत झोपायला गेल्यावर ते पत्नी सुधाच्या आठवणीत हरवून गेले. तुम्ही पण ना, 2 पोळ्यांनी कुठे पोट भरतं का? आणखी एक पोळी तर घ्या. मी आता गरम गरम पोळी भाजत आहे. मी सांगते आहे म्हणून तर एक पोळी खाऊन घ्या. तुम्ही खाता तेव्हा माझ्या शरीराला ते लागतं. अगं नाही सुधा, पोट भरलंय माझं. अजून किती खाऊ घालशील मला? आपल्या बायकोची आठवण करून कैलाशबाबूंना वाटू लागले की एक सुधा होती जिने मला स्वतःहून पाण्याचा ग्लासही उचलू दिला नाही, आणि एक त्यांची सून होती जिने मला एक एक पोळीसाठी तरसवले. अगदी छोट्यात छोटंसं कामही ती माझ्यावर टाकायची. भाजी आणण्यापासून घराची साफसफाई करण्यापर्यंत ती माझ्याकडून करून घेत होती. मला तिथं काम करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण सगळं करूनसुद्धा जर घरात मान सन्मान मिळत नसेल तर अशा जगण्याचा काय उपयोग? माझ्या बायकोच्या आठवणींनी कधी डोळा लागला ते कळलंच नाही. सकाळी झोपेतून उठल्यावर बाहेर माझा मुलगा आणि सून दोघेही तयार होऊन उभे होते. मी बाहेर येतात सून रेखा म्हणाली, चला बाबा तयारी करा, तुम्हाला परत वृद्धाश्रमात सोडून येतो. हे सांगताना रेखाच्या मनात विचार चालू होते की वडिलांनी इथेच कायम राहण्याचा निर्णय घ्यायला नको, म्हणूनच त्यांना लवकरात लवकर त्या आश्रमात सोडणे योग्य ठरेल. कैलासबाबू त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले आणि आपल्या मुलाचा सुनेचा हेतू चांगल्या प्रकारे समजले होते. त्यामुळे ते सुद्धा लवकर आंघोळ करून तयार झाले. जसे वृद्धाश्रमात जाण्यासाठी गाडीत बसू लागले त्यांनी पाहिले की त्यांची सून रेखा हिच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य होते. ते मनात विचार करू लागले की चल बेटा, आज जे सरप्राईज मी तुला देईन त्यानंतर तू कधी वृद्धाश्रमाचं नावही घ्यायला विसरून जाशील. असा विचार करत कैलासबाबू गाडीत बसले. क्षणभर आपल्या घराकडे पाहतात. मग त्यांना वाटते की जिथे मनाला शांती मिळते तिथेच राहायला पाहिजे. इथे माझा मुलगा आणि सून मला हाकलून देण्याची घाई करत आहेत. मग मी इथे राहून तरी काय करणार? आपले वृद्धाश्रमच चांगले आहे, जिथे मी माझ्या स्वतःच्या हिशोबाने खातो, मी माझ्या हिशोबाने राहतो आणि माझ्या आवडीनुसार कामं करतो. कोणालाच काहीच त्रास होत नाही. वृद्धाश्रमासमोर गाडी थांबताच मुलगा आणि सून गाडीतून खाली उतरून बाहेर उभे राहिले. कैलासबाबूही गाडीतून खाली उतरून आत जाऊ लागले. जाता जाता थांबले आणि मागे वळून आपल्या मुलाला आणि सुनेला हाक मारली. दोघेही त्यांच्या गाडीत बसणारच होते की कैलासबाबूंचा आवाज ऐकून थांबले. कैलासबाबू पुन्हा म्हणाले, परत जाऊ नका, मला तुमची कोणाशी तरी ओळख करून द्यायची आहे. त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या मागे मागे गेले. वृद्धाश्रमाच्या अंगणात पोहोचल्यानंतर कैलासबाबूंनी तिथेच काम करणाऱ्या एका व्यक्तीला जानकीजींना बोलवण्यास सांगितले. जानकीजी बाहेर येतात कैलासबाबूंचा मुलगा तिला पाहून थक्कच झाला आणि सून रेखाच्या तर पायाखालची जमीनच सरकली. तिने धावत जाऊन जानकीजींना मिठी मारली आणि रडू लागली आणि म्हणाली, आई तू इथे काय करते आहेस? तू इथे कधी आलीस आणि तू मला सांगितली नाहीस? पण जानकीजींनी तिच्या बोलण्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. तेव्हा रेखा म्हणाली, मला तर असेच वाटले की तू भाऊ आणि वहिनीसोबत खूप छान राहत आहेस. कालच माझं वहिनीशी बोलणं झालं होतं. त्यांनी मला काहीच सांगितलं नाही की तू आश्रमात आहेस. मी तुझ्याबद्दल किती दिवसांपासून वहिनीला विचारत होती की माझं आईसोबत बोलणं होत नाही आहे. आई कुठे आहे? एकदा तरी मला आईशी बोलायला दे. तेव्हा वहिनी म्हणाली की तू तीर्थयात्रेला गेली आहेस, त्यामुळे मला तुझ्याशी बोलता येणार नाही. आणि मी सुद्धा गृहीत धरले की तू तीर्थयात्रेला गेली आहेस. पण मला काय माहीत त्या क्रूर स्त्रीने तुला वृद्धाश्रमात सोडले आहे. मुलीचे म्हणणे ऐकून जानकीजी ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली, बेटा तुझा भाऊ आणि वहिनी खोटे बोलत होते. मला महिन्याभरापूर्वीच वृद्धाश्रमात सोडून गेले होते. पण आई तू मला फोन करून सांगू शकली असतीस, मी लगेच इथे पोहोचली असती. त्या लोकांची हिंमत कशी झाली माझ्या आईसोबत हे सगळं काही करण्याची? एवढं बोलून रेखा आपल्या आईला चिटकून राहिली. मी तुला फोन करून कसे सांगू शकत होती? ज्या दिवशी मी वृद्धाश्रमात आले मी तुझ्या सासऱ्यांना इथे पाहिले. याचा अर्थ तर हाच झाला की तुमच्यात आणि तुझ्या वहिनीत काहीच फरक नाही. मग मी तुला फोन करून तुझ्या भावाच्या आणि वहिनीच्या कृत्याबद्दल काय सांगणार होते?
असे म्हणत जानकीजींना तिला स्वतःपासून दूर केले. तू माझी मुलगी म्हणवण्याच्या लायकीची नाहीस, म्हणून माझ्यापासून दूर राहा. माझ्या मुलाने, माझ्या सुनेने मला घरातून हाकलून दिले, तर माझ्या मुलीने तिच्या सासऱ्यांना घराबाहेर काढले, तर एकंदरीत माझी दोन्ही मुले निकम्मी निघाली. आता तर मला स्वतःला तुझी आई म्हणवण्यालाही लाज वाटते. एकाने आपल्या आईला घरातून हाकलून दिले, तर एकाने आपल्या सासऱ्यांना घरातून हाकलून दिले. आपल्या आईचे बोलणे ऐकून रेखाची मान शरमेने झुकली. आई, मला माफ कर. मला स्वतःची खूप लाज वाटत आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी कधीच विचार केला नव्हता की मी जे माझ्या सासऱ्यांसोबत करत आहे ते माझ्या आईवडिलांसोबतही घडू शकतं. तेव्हा जानकीजी म्हणाल्या की बेटा, तुझी चूक क्षमा करण्यासारखी नाही. तरी माफी मागायची असेल तर माझ्याकडून नाही, तर तुझ्या सासऱ्यांकडून माग. आपल्या कृत्याची लाज वाटू लागल्यावर रेखा आपल्या सासऱ्यांकडे वळाली आणि त्यांच्या पायांवर पडून म्हणाली की मला क्षमा करा बाबा. मग रोहननी माफी मागितली आणि म्हणाला, आता तुम्ही दोघेही घरी चला आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. तेव्हा कैलासजी आणि जानकीजी दोघांनी घरी जाण्यास नकार दिला आणि सांगितले की आता आम्हाला सून मुलगा किंवा मुलीकडे राहायचे नाही. आम्ही वृद्धाश्रमात राहून खूप सुखी आहोत. दोघांनीही लाख मनवण्याचा प्रयत्न केला, पण कैलासजी आणि जानकीजीचे एकच उत्तर होते, एकदा आम्ही धोका खाल्लेला आहे. आता या वयात आमच्या शरीरात इतका जीव उरलेला नाही की आपल्याच मुलांद्वारे दिलेला धोका पुन्हा पुन्हा सहन करू शकणार. इतकं बोलून कैलासजी आणि जानकीजी आपापल्या खोलीत निघून गेले. रेखा आणि रोहन दुःखी मनाने त्यांच्या घरी निघून गेले. घरी आल्यावर त्यांनी पाहिले की त्यांच्या वडिलांच्या खोलीत त्यांच्या पलंगावर एक कागद ठेवलेला होता, जो कदाचित त्यांच्याच खिशातून पडला होता. जेव्हा रोहनने तो कागद उघडून पाहिला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्यात एक कविता लिहिली होती. कोणी पाहिलं आहे का, मृत्यूपूर्वीही मृत्यू येतो. जेव्हा जीवन आपल्या शेवटच्या टप्प्यावर येते, आपले शरीरही काम करत नाही, फक्त आपला श्वास येतो जातो. होय, मी पाहिले आहे, आज मृत्यूपूर्वीही मृत्यू येतो. आपल्या वडिलांच्या द्वारे लिहिलेल्या या शब्दांना पाहून रोहनच्या हृदयात माहीत नाही किती कमान एकत्र घुसल्यासारखे वाटत होते. आणि तिकडे रेखा अजूनही आपल्या आईची अवस्था पाहून त्या सदम्यातून बाहेर निघाली नव्हती. परंतु आज त्या दोघांकडे पस्तावा करण्याव्यतिरिक्त कोणताही रस्ता उरलेला नव्हता. कुणी खरंच सांगितले आहे की मुलांचे अस्तित्व आहे ते आईवडिलांमुळेच, आणि आईवडील वृद्धाश्रमात आहेत ते फक्त मुलांमुळेच. तर मित्रांनो, वडिलांची ही कविता मृत्यूपूर्वीही मृत्यू येतो तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि कथा शेवटपर्यंत बघितली असेल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.